देव बाबाची स्तुती असो. कशा आहात आपण सर्वजण? माझी खात्री आहे की आपण सर्वजण अगदी आनंदात, सुखा समाधानात, व्यवस्थित आणि परमेश्वराला गौरव देणारे असे आपण असाल. परमेश्वराच्या गौरवासाठी आज आपण प्रेषितांची कृत्य 4था अध्याय आणि 32 आणि 33 वचन वाचून देवाचा गौरव करणार आहे. हे वचन असं म्हणतं, तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. प्रियजनांनो, या वचनामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचे धडे पाहावयास मिळतात. अत्यंत महत्वाची गोष्ट मंडळीच्या दरम्यान आणि मग प्रेषितीय काळामध्ये मंडळीची स्थिती काय होती, मंडळी कशा प्रकारे कार्य करत होते, मंडळीचं ध्येय काय होतं, मंडळी कशा प्रकारे परमेश्वराचा गौरव करत होती आणि त्यांच्या बिहेवियर, त्यांचं जगणं, त्यांचं राहणीमान या सर्वाचा प्रभाव देवाच्या कार्यावरती पडत होता. आम्ही पाहतो की या वचनामधून आपल्याला समजतं की त्या काळामध्ये मंडळीचे जे ऐक्य होते ते कशा प्रकारचे होतं. ते ऐक्य अत्यंत महत्वाचं होतं. त्यांचा देवावरील विश्वास आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की एकमेकावरील प्रीती ही आढळ अशी होती. त्यांची ही प्रीती आणि त्यांचा हा देवावरील विश्वास ढळणारा नव्हता. त्यांच्या कृतीतून तो दिसत होता, त्यांच्या वागण्यातून तो दिसत होता. आणि प्रियजनांनो, परंतु जसा जसा दिवस गेले, जसे जसे वर्ष गेले, जसे जसे सेवा कार्य गेले, सेवेमध्ये अनेक अशा गोष्टी आल्या ज्यामुळे आजच्या वेळेपर्यंत, आजच्या दिवशी, आजच्या मंडळांच्या मध्ये ही ऐक्यता, ही स्थिती जी प्रेषितीय काळामध्ये होती ती जाणवत नाही. आणि आजची मंडळी जी आहे ती विखुरलेली अशी मंडळी आहे. आजच्या मंडळीचं लक्ष जे आहे ते मंडळीमध्ये ते आहेत, परंतु त्यांचं लक्ष जे आहे, मंडळीचं लक्ष जे आहे ते जगाकडे आहे. ही स्थिती त्यांच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. जगात जसजसा काळ लोटत गेला तसतसं देवाच्या मंडळीची अवस्था बिकट अशी होत गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. अनेक प्रकारचे लोक मंडळांच्या मध्ये गेलेले आहेत आणि मंडळीची परिस्थिती बिकट झालेली आहे. मंडळीमध्ये ऐक्यता विखुरलेली आहे. मंडळीची देवावरील विश्वास विखुरला गेलेला आहे. स्वतःला देवाचे लोक म्हणवणारे हे लोक नाशवंत जगाच्या प्रभावाने प्रभावित झालेले आहेत. आणि मग आम्ही पाहतो की स्वतःला त्यांनी धर्मापासून दूर केलेले आहे. स्वतःला त्यांनी जगासारखं बनवलेलं आहे आणि जगात राहून ते मंडळीमध्ये राहून जगासारखे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच अशी परिस्थिती होत गेली. आणि मग शेवटच्या काळासाठी योहानाला एक दृष्टांत देण्यात आला आणि तो योहानाचा दृष्टांत आम्ही पाहतो की प्रकटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये तो दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी 14व्या अध्यायातील जो 3 देवदूतांचा संदेश आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यातील पहिला देवदूताचा जो संदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आम्ही आजच्या संदेशामध्ये पाहणार आहोत. आणि मग पहिला देवदूत प्रकट होतो आणि बिघडलेल्या सर्व मंडळी करता एक इशाराचा संदेश त्याच्याद्वारे आपल्याला पाहावयास मिळतो. तो आपल्या संदेशाद्वारे देवाचा न्याय आणि देवाच्या जो न्याय दिवस आहे त्याची घोषणा करत आहे. खरे पाहिले असता प्रियजनांनो, आम्ही जे पाहत आहोत की मंडळीला देवाचे वचन ऐकण्याकरता परमेश्वराने निवडलेलं आहे. ते पाळण्याकरता देवानं मंडळीला निवडलेलं आहे. देवाचं गौरव करण्याकरता मंडळीला परमेश्वराने निवडलेलं आहे. परंतु आजच्या जगामध्ये आम्ही पाहतो की सर्व काही उलट होत आहे. लोक मंडळीमध्ये आहेत, त्याचबरोबर ते जगामध्ये सुद्धा गुंतलेले आहेत. लोक मंडळीमध्ये आहेत, परंतु ते मनाच्या गौरव देण्याच्या ऐवजी मनाचं गौरव वाढवत आहेत, स्वतःचा गौरव वाढवत आहेत, मनाच्याच कृती धार्मिक कृतीमध्ये आणत आहेत आणि देवाच्या नियमामध्ये स्वतःचे नियम प्रस्थापित करत आहेत आणि याद्वारे ते देवाला निराश करत आहेत. म्हणूनच हा जो 14व्या अध्यायातला प्रगट करण्याच्या 14व्या अध्यायातला देवदूत आहे तो प्रगट होतो आणि शेवटच्या काळासाठी तो या जगासाठी शेवटच्या काळाचा संदेश तो घेऊन येत आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की देवाच्या मंडळीची खरी सत्य अवस्था किती बिकट झालेली आहे. कारण की ते मंडळीमध्ये पण आहेत आणि जगामध्ये पण आहेत. प्रेषितांच्या काळामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आम्ही वचन वाचलेलं आहे, विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा होता, एक जीवाचा होता. ही जाणीव आज मंडळीमध्ये होत असेल
जर ही परिस्थिती मंडळीमध्ये आज असेल एक दिलाची आणि एक जीवाची, तर मला कमेंट करून सांगा की होय, माझ्या मंडळीमध्ये ही परिस्थिती आज पण आहे. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. आता त्यावेळीची ही गोष्ट आपण सोडून देऊ, परंतु पुढे म्हणलेला आहे, प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्षी देत होते आणि त्या सर्वांबरोबर मोठी कृपा होती. सर्वजण म्हणलेला आहे, मंडळीतली सर्वजण, प्रेषिताच्या काळामध्ये सर्वजण त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची साक्ष देत होते. काय ही परिस्थिती आज माझ्या तुमच्या सर्वांच्या या जागतिक मंडळीमध्ये परिस्थिती आहे का? आणि म्हणूनच देवाचा देवदूत प्रगट होतो आणि मग देवाच्या मंडळीची खरी सत्य अवस्था किती बिकट आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हा इशारा वजा संदेश हा जर मंडळीने मांडला असता, जो 14व्या अध्यायातल्या देवदूताचा संदेश जर परमेश्वराचा देवदूत आला आणि त्याने जो संदेश दिला तो मांडला असता, तर देवापासून त्यांना मंडळीला दूर नेणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून दूर करण्यात आल्या असत्या व त्यांच्यात सुधारणा घडवून आली असते. देवाला गौरव द्या असा जो संदेश परमेश्वराचा देवदूत त्या ठिकाणी देतो, हा संदेश जर मंडळीनं ऐकला असता आणि प्रस्थापित केला असता किंवा त्याप्रमाणे वागले असते, तर देवापासून मंडळीला दूर नेणाऱ्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराने त्यांच्यापासून दूर केल्या असत्या व त्यांच्यात सुधारणा झाली असते. आजच्या मंडळीने जर देवाच्या पवित्र आत्म्याला, विशेषतः पवित्र आत्म्याला त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दिले असते, तर पवित्र आत्मा देवाला न आवडणाऱ्या सर्व गोष्टीपासून पवित्र आत्म्याने त्यांना दूर घेऊन गेला असता आणि मंडळीला आणि मंडळीतल्या लोकांना आणि मंडळीमध्ये आणि मंडळीतल्या लोकांच्या मध्ये दैवी प्रीती, जी प्रेषितीय काळांच्या मध्ये दैवी प्रीती होती, ती प्रीती राहिली असती आणि ऐक्य आणि विश्वास अगदी अढळ असा राहिला असता, जसा प्रेषितीय काळामध्ये होता. परंतु मंडळी या नात्याने आजच्या शेवटच्या काळामध्ये प्रेषिताने म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारे एक होण्याची मंडळ्यांना गरज आहे आणि यापासूनच मंडळी दुरावलेली आहे, यापासूनच मंडळ्या लांब झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये कलह आहे, मंडळ्यांच्यामध्ये चढाओढ आहे, मंडळ्यांच्यामध्ये ईर्ष्या आहे, मंडळ्यांच्यामध्ये देवाला गौरव देण्याच्या ऐवजी स्वतःला उंचवण्याच्या स्थिती प्रस्थापित झालेली आहे. सुरुवातीच्या मंडळीने जे अगदी थोडकेच विश्वासक होते, प्रियजनांनो, जे आम्ही प्रेषितांच्या अध्यायामध्ये, प्रेषितांची कृत्य 4थ्या अध्यायामध्ये वाचलेले, त्यांनी हे सत्य स्वीकारले की जर त्यांचा प्रभू आज त्यांच्यापासून दूर असला, तरी त्याचे द्वितीय आगमन लवकरच होणार आहे. का ते एकत्र राहत होते? का प्रेषितीय काळामध्ये मंडळी एकत्र जीवन जगत होती? का ते आपला विश्वास दृढ धरून होते? कारण त्यांचा विश्वास होता की जो प्रभू आज त्यांच्यापासून दूर गेलेला आहे, तो प्रभू पुन्हा एकदा या पृथ्वी तलावर त्याचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे. या आशेवर त्यांनी आपल्यातील सर्व संघर्ष दूर केलेला होता. जर आजच्या मंडळीला जर येशू ख्रिस्त येणार आहे ही खात्री असेल, तर ते नक्कीच आपापल्या मधला संघर्ष दूर करतील. त्या काळच्या लोकांनी पवित्र शास्त्राचा आधार नसलेली सर्व गोष्टी त्यांनी आपल्यापासून दूर केल्या. येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचे चुकीचे दृष्टिकोन हुडकावून दिले आणि विशेष म्हणजे गर्व, ताठा आणि जगाशी जुळण्याची वृत्ती या सर्व गोष्टी आपल्याकडून काढून टाकल्या. कारण त्यांचं ध्येय होतं की प्रभू येशू ख्रिस्त जो गेलेला आहे तो पुन्हा येत आहे, परत एकदा येत आहे, पुन्हा त्याचं लवकरच आगमन होत आहे. आणि म्हणून गर्व, ताठा, जगाशी एकजूटपणा या सर्व गोष्टी दूर करून एकमेकांसंगती प्रीतीने राहून एकमेकांमधले संघर्ष दूर करून चढाओढ मंडळीमधल्या दूर करून येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत होते. आजच्या मंडळीची ती गरज आहे. अन्यायी वृत्ती त्यांनी दूर केली, एकमेकांसंगती योग्य वागणूक करण्यात आली आणि सर्व मंडळीची वृत्ती ही एकमेकावर प्रीती करण्यासाठी तयार झाली. म्हणून ते एकमेका संगती राहून त्या काळची मंडळी, प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्ही जी वाचलेली आहे तशी मंडळी एक दिलाची होती. आज मंडळी एक दिलाची जर झाली तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लवकर होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. अशा प्रकारचं तत्व आजच्या मंडळीने जर स्वीकारलं, हे जे तत्व जे आहे एकत्रितपणाचं तत्व जर मंडळीने स्वीकारलं, देवाच्या लोकांनी स्वीकारलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं ते लवकर करणार आहे.
प्रियजनांनो, वेळोवेळी मंडळीची त्या वेळेस सुद्धा आणि आज सुद्धा मंडळीची वेळोवेळी बिकट अवस्था होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्या काळची मंडळीचे पाळक, ज्यांना मंडळीमध्ये देवानं इस्रायल घराण्याचे पहारेकरी म्हणून नेमलेलं होतं. सावधान पहारेकरी म्हणजे प्रत्येक पास्टर हा त्या मंडळीचा पहारेकरी आहे. प्रत्येक पाळक देवाचा सेवक त्या मंडळीचा पहारेकरी आहे. पहारेकरी या नात्यानं त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. मंडळी कोणत्या गोष्टीमुळे देवापासून दुरावत आहे याचा लेखाजोखा त्या पाळकाकडे आणि त्या सेवकांच्याकडे असला पाहिजे. जुन्या काळामध्ये म्हणूनच इस्रायलाच्या पाळक घराण्यांना किंवा पाळक लोकांना इस्रायलाचे पहारेकरी म्हणण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे सावधानतेची कामगिरी आहे. पाळकांच्याकडे सावधानतेची कामगिरी आहे जी त्यांनी अगदी सावधानतेनं बजावलेली पाहिजे. परंतु जसजसा वेळ निघत गेला, जसजसे येशू ख्रिस्ताचे ही दुसऱ्या येण्याची घटना, दुसऱ्या येशू ख्रिस्ताचं परत जे आगमन आहे त्याबद्दल त्या काळच्या पाळकांनीही त्या भविष्यवाणींच्यावर जास्त विश्वास ठेवला नाही. त्या काळच्या पाळकांनी त्या भविष्यवाणीला जास्त महत्व दिलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत आहे. आणि पुन्हा ती जसजसे दिवस गेले तसं येशूच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी जी आहे ती पुन्हा एकदा पाळक लोकांनी किंवा सेवकांनी त्याच्यावरती जास्त विचार केला नाही किंवा त्याला महत्व दिलं नाही. आज येशू ख्रिस्ताचं दुसरं येण्याचे चिन्ह पाळक लोकांनी ओळखायला पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची जी सत्यता भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आलेली आहे ती पूर्ण सत्यता धरून, पूर्ण सत्यता मंडळीला शिकवून त्यासाठी तयार करून मंडळीचं ऐक्य साधण्याची आज पाळक लोकांची आणि मंडळीची आणि जबाबदार लोकांची गरज आहे. दुसऱ्या आगमनाबद्दल, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल त्या काळचे पाळक शिकू शकले नाहीत आणि तीच उणीवता आजच्या पास्टर्सच्या मध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. पास्टर्स लोकांचं अंतकरण त्यावेळेस पाळक लोकांचं जगाकडे जास्त आकर्षित झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हा इतिहास आहे. इस्रायल लोक देवापासून वेळोवेळी दूर 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 का होत गेले? प्रेषितीय काळामध्ये लोक एकत्र होते, मंडळी एकत्र होती. मग आज मंडळीमध्ये कलह, गर्व, ताठा, स्वतःची महती का शिरलेली आहे? कारण की त्या काळापासून या काळामध्ये हा फरक होत गेलेला आहे की पाळक लोकांची अंतकरणे किंवा सेवक लोकांची अंतकरणे जगाच्या अशा आकांक्षाशी घेरली गेलेली होती आणि आहेत. जगातील अशा आकांक्षांना महत्व दिले जाते तेव्हा जी देवाकरता असलेली प्रीती आहे ती थंडावली जाते. ज्यावेळेस मंडळीतले जबाबदार पाळक वर्ग, सेवक वर्ग, इतर वडील वर्ग ज्यावेळेस त्यांची आकांक्षा मंडळीला सोडून, देवाच्या कार्याला सोडून जगातल्या अशा आकांक्षांशी जोडली जाते त्यावेळेस प्रियजनांनो देवाप्रती असलेली, देवाच्या कार्याप्रती असलेली प्रीती थंडावली जाते असं म्हणण्यात आलेलं आहे. हीच अवस्था आजच्या मंडळीची आहे, आजच्या पाळक वर्गाची आहे, आजच्या सेवक आणि वडील वर्गांची आहे. त्यांचा देवावर विश्वास मंदावलेला जसा त्यावेळेपासून आतापर्यंत होत आहे, मंदावलेला विश्वास मंडळामध्ये होत आहे, तीच परिस्थिती आज देखील आहे. येशूच्या द्वितीय आगमनाबद्दल त्या काळामध्ये सुद्धा पाळकीय लोकांच्या मनामध्ये दुविधा निर्माण झाली, अविश्वास जागृत झाला होता. तोच अविश्वास आणि दुविधा आज देखील आपल्याला पाहावयास मिळते. पुन्हा कमतरता काय आहे? शास्त्रामध्ये असलेली भविष्यवचने समजणे आणि त्यांचा अंदाज लावणे ही खूप अवघड आहे. म्हणून तसेच भविष्यवचनाची पुस्तके मुद्रित केलेली आहेत आणि ती आपल्याला समजणार नाहीत असा समज त्यांचा झाला. म्हणून आपण भविष्यवचनांचा अभ्यास करू नये अशी स्थिती पाळक वर्ग आणि मंडळीची झाली. मंडळीला भविष्य पुस्तकांचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. दानिएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाला जास्तीत जास्त अभ्यास केला जात नाही कारण ती मुद्रित केली गेलेली पुस्तकं आहेत असा समज आहे. ती आमच्यासाठी शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कठीण आहेत असं समजलं जातं. परंतु तीच पुस्तकं आजच्या शेवटच्या काळासाठी भविष्यवचनाला आधार देणारी, भविष्यवाणी सांगणारी पुस्तकं आजच्या मंडळीला, आजच्या काळाला खूप गरजेची आहे.
येशूच्या आगमनाविषयी भविष्य त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. न्याय दिनाचा जो घटना आहे तो त्या पुस्तकांच्या मध्ये सांगण्यात आलेला आहे. त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आणि अशी धारणा आणि अशी इच्छा आमची असली पाहिजे प्रियजनांनो. त्यावेळेस काही लोकांनी, त्या काळामध्ये काही लोकांनी, जरी अनेकांनी आपली मन भविष्यवचनाच्या पासून दुरावली, परंतु काही लोक असे होते जे देवावरती व येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यावरती पूर्णपणे त्यांनी आपला विश्वास टाकलेला होता. परंतु त्या काळच्या हजारो लोकांनी पाळकावर पूर्ण विश्वास टाकून इशारा ऐकण्यास नकार दिला. अनेक पाळक वर्ग सुद्धा होते जे भविष्यामध्ये काय घडणार आहे बायबलद्वारे ते इतर मंडळीला सांगत होते. परंतु अनेक लोक असे होते, त्यांनी मंडळीतल्या या पाळकांच्यावर, भविष्यवाणी सांगणाऱ्यांच्यावर विश्वास ठेवला, भविष्यवाण्यांच्यावर विश्वास ठेवला. पण अनेक लोक असे होते ज्यांनी या भविष्यवाणीचा, पाळकाद्वारे सांगण्यात आलेल्या भविष्यवाणीचा नकार केला. ज्यांनी या वचनांच्यावर विश्वास ठेवला त्यांना भीती वाटत होती की अशी अनेक परिस्थिती निर्माण झाली की अनेक लोक या वचनांच्यावर विश्वास ठेवत होते, परंतु त्यांना समाजाची भीती वाटत होती की कदाचित समाज आपल्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे बहिष्कृत करेल. प्रियजनांनो, आज देखील देवाने देवदूताद्वारे जो संदेश पाठवलेला आहे तो संदेश ग्रहण न करण्याची संख्या जास्त आहे आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. लोकांचे जगाशी असलेले त्यांचे प्रेम संबंध स्वर्गाच्या आकर्षणावरून अधिक जोरदार होते. तीच परिस्थिती आज देखील आहे. आज देखील लोक देवापेक्षा जगावर जास्त प्रेम करणारे आहेत. जसे त्यांनी देवाच्या वचनाचा अभेर नकार करून जगाची वाणी ऐकण्याचे पसंत केले होते, तीच परिस्थिती आज देखील आहे. अनेक लोक हृदयाचा शोध घेणाऱ्या सत्याच्या संदेशापासून मागे फिरले होते. ही स्थिती पुढे आजपर्यंत चालू आहे. अनेक लोक ख्रिस्तापासून, सत्यापासून दुरावले गेले, लांब गेले. तीच परिस्थिती आज आहे. आज लोक सत्यापासून दूर पळत आहेत. आज लोक दुरावले जात आहेत. 1844 पर्यंत ही परिस्थिती आली होती. 1844 पर्यंत ही स्थिती झाली होती की लोक जगामध्ये जास्त गुंतलेले होते. पाळक लोक बहकलेले होते. त्यांनी भविष्यवाणीचा अभ्यास मंडळीला देण्यासाठी कंटाळा केलेला होता. त्यांनी मंडळीने भविष्यवाणी समजून घेण्यासाठी त्यांनी आपलं जे वेळ आहे तो दिला नव्हता. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची जी भविष्यवाणी आहे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणूनच 1844 मध्ये ख्रिस्ती मंडळीमध्ये जी जगिकपणाची, धर्मभ्रष्टतेची व आध्यात्मिक मृत्यूची भयप्रद अवस्था झाली होती, तिचे मूळ कारण आम्ही पाहिलेलं आहे. प्रियजनांनो, त्यांनी या पहिल्या देवदूताचा इशारा मांडला नव्हता. स्वर्गाने जो संदेश त्यांच्या तारणाकरता उपलब्ध करून दिला होता तो त्यांनी नाकारला होता. त्यांना देवापासून दूर नेणाऱ्या सर्व वाईट गोष्टी त्यांच्यापासून काढून टाकण्यासाठी हा संदेश खूप महत्वाचा होता. परंतु त्या संदेशाला त्यांनी तुच्छ लेखले होते. जगाशी असलेला त्यांचा संबंध त्यांनी अधिक मोठ्या प्रमाणात बळकट केलेला होता. आणि म्हणून ते देवापासून दुरावले. देवाच्या येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापासून त्यांना, दुसऱ्या येण्यासाठी त्यांना काही घेणं देणं राहिलं नाही. या पहिल्या देवदूताच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत येतो आणि त्याच्याकडे सुद्धा खूप महत्वाचा संदेश होता. तो म्हणतो की पडली मोठी बाबेल पडली, तिने आपल्या झार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. प्रकटीकरण 14:8. बाबेल या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ आणि याचा उपयोग ज्या मंडळ्या धर्मभ्रष्ट आहेत, खोट्या आहेत, त्यांना हे नाव देण्यात येत आहे. ज्या मंडळ्या आहेत परंतु धर्मभ्रष्ट झालेले आहेत, त्यांना धर्मभ्रष्ट होणे म्हणजे काय? जे शास्त्र सांगतं त्याच्या ऐवजी आपल्या मनाचं सर्व काही करणं. त्यांच्यासाठी बायबलमध्ये बाबेल हा शब्द आलेला आहे. प्रियजनांनो, पुढे जर आम्ही प्रकटीकरणाच्या 17व्या अध्यायामध्ये गेलो तर त्या ठिकाणी दोन स्त्रियांचं दर्शक देखील दाखवण्यात आलेलं आहे. एक चांगली स्त्री आणि एक वाईट स्त्री किंवा वेश्याकर्म करणारी स्त्री. चांगली स्त्री ती आहे जी देवाच्या वचनाप्रमाणे ॲक्युरेट चालत आहे, देवाचं वचन अभ्यास करत आहे, देवाच्या भविष्यवाणीला समजावून घेत आहे, देवाची भविष्यवाणी येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं यावरती विचार करत आहे. ते एक दिलाचे आहेत. त्यांनी मंडळीमध्ये असताना गर्भ ताठा सोडलेला आहे. परंतु
दुसरी मंडळी अशी आहे जी भ्रष्ट आहे, ती मंडळीमध्ये आहे, परंतु तिला येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याचं घेणं देणं नाही. येशू ख्रिस्त बायबलमध्ये आम्हाला ज्या आज्ञा देण्यात आलेल्या आहेत ख्रिस्तानं, त्याच्याबद्दल त्याच्यापासून ते दुरावलेले आहेत. ते स्वतःच्या आज्ञा जगामध्ये पाळत आहेत आणि त्याला देवानं दिलेल्या आज्ञा असं नाव सांगत आहेत, परंतु त्या खरं पाहिलं असता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या त्या आज्ञा आहेत. येशू ख्रिस्ताचं आगमन जसं जसं जवळ येईल तसं तसं मंडळांच्या मध्ये ताठा, गर्विष्ठपणा वाढत आहे. ही भ्रष्ट मंडळी आहे प्रियजनांनो. आम्ही आमच्या मंडळांच्या मध्ये कार्य करत असताना प्रियजनांनो, मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, मंडळीचे सभासद या नात्याने आम्ही भविष्य वचनांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला पाहिजे. त्यावरती भर देऊन मंडळींना शिकविले पाहिजे. जगाशी आम्ही दूर राहिलं पाहिजे आणि देवाच्या वचनामध्ये रोज टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचद्वारे आपण येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे निकट करत आहोत किंवा करणार आहोत. देवबाप आम्हाला विचार करायला लावू की आम्ही मंडळीमध्ये असताना प्रेषितांच्या काळातली जशी मंडळी आहे त्याप्रमाणे आम्ही मंडळीमध्ये राहत आहोत काय? का आम्ही गर्व, ताठा आणि स्वतःची उन्नती, स्वतःला उंचवणे, देवापेक्षा महान समजणे याकडे आमचा कल आहे? जर आम्ही अशा प्रकारे आहोत तर आम्ही परमेश्वराचं बायबल आपल्याला, देवाचं वचन आपल्याला भ्रष्ट मंडळी किंवा भ्रष्ट मंडळीतले लोक असं म्हणतात. पण जर आम्ही नम्रतेनं येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहणारे आहोत, भविष्य वचनांचा अभ्यास करणारे आहोत, भविष्य वचनांच्यावर विचार विनिमय करणारे आहोत, तर आम्ही ती मंडळी आहोत, ती स्त्री आहोत. स्त्रीला मंडळी असं समजण्यात आलेलं आहे. ती स्त्री आहोत किंवा ती मंडळी आहोत जी देवाला आवडणार आहे, जिला घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येत आहे, जिला आलिंगन घालण्यासाठी येशू ख्रिस्ताचं येणं लवकर होत आहे. अशा प्रकारच्या मंडळीमध्ये आपण राहूया. अशा प्रकारचं व्यवहार आपल्या जीवनाद्वारे आपण मंडळीमध्ये करूया जसा पूर्वी प्रेषितांच्या काळामध्ये होता. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. मान, महिमा, गौरव परमेश्वराला. परमेश्वराची कृपा तुम्हावर सदैव असो. आमेन.